निवडणुकीत अधिक लीड देण्यासाठी खासदार महाडिकांनी मतदारांना 5 कोटींची ऑफर दिली, तर सिंधुदुर्गात नितेश राणेंनी सरपंचांनाच दम दिलेला आहे। पाहूयात। कागल तालुक्या पक्षात जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आम्हाला देतील। 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। मतदान आणि अधिक लीडसाठी खासदार महाडिकांनी 5 कोटींची ऑफर दिली, तर नितेश राणेंनी सरपंचांना सज्जड दमच दिला। 4 जूनला हिशोब होईल असा इशाराच नितेश राणेंनी दिला। आधी भाजपचे खासदार धनंजय महाडिकांची ऑफर काय ती ऐका। कोल्हापूरचे शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी महाडिकांनी चंदगड तालुक्याच्या नेसरी गावात सभा घेतली। कागल आणि चंदगड तालुक्यांपैकी ज्या तालुक्यात अधिक लीड मिळेल त्या तालुक्याला 5 कोटींचा अधिक निधी दिला जाईल अशी शर्यतच खासदारांनी लावली। आता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, अण्णा कागल तालुक्या पक्षात जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आम्हाला देतील। आता शर्यत लागली बघा, लावूया ना शर्यत लागली। जास्त नाही, मी आणि संजय मंडलिक दोघं जबाबदार ना, मला धरची लक्षाला यांना निवडून द्यावं लागेल, तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल। आम्ही दोघं 2.5 कोटी काय अडचण नाही, माझे मी निधी भरतो। आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे, हे सरकार म्हणजे आपलं सरकार आहे, जे सांगेल जे मागेल ते मिळते आपल्याला। चंदगड तालुक्यात महाडिक 2 तालुक्यात शर्यत लावून ऑफर देत होते, तर नितेश राणेंनी सिंधुदुर्गातल्या भाजपच्या मेळाव्यातून सरपंचांनाच दम भरला। हवं तसं लीड मिळालं नाही तर 4 जूनला हिशोब घेणार आणि नंतर निधीची तक्रार करायची नाही असा कडक इशारा नितेश राणेंनी दिला। आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची आहे। तुम्हाला जेवढे मतदान मिळालं, जेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त गवत 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला, कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। मतदारांना जाहीर आमिष आणि धमक्या दिल्या जात आहेत। निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता फक्त विरोधकांसाठीच आहेत का असा सवाल संजय राऊतांनी केला। तुम्ही आमिष दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय। एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिष दाखवत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीने होत नाही आहेत याचं हे चित्र आहे। सरपंचाकडून हिशोब मागितलेला आणि तो मला अधिकार आहे आणि मी मागणारच। माझ्या आणि माझ्या सरपंचामधली नात्यामध्ये संबंधांमध्ये यांनी लुडबुड करू नये संजय राजाराम राऊत। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र धनंजय महाडिक आणि नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं। विकासासाठी वक्तव्य केल्याचं बावनकुळे म्हणाले। चांगला आहे, काही आमिष नाही आहे, काही पैशाचं आम्ही थोडी दिलं, विकासाचा प्रश्न मांडला आहे, हे मान्यता आहे। आम्ही काही संन्यासी तर नाही आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत। आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो, साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे। शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना, शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमचा सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे 4 मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे। पैशांची घोषणा, मतदारांना दम किंवा धमक्या देणारी वक्तव्य टाळावी असं निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत आहे। मात्र खासदार आणि आमदारच 5-5 कोटींच्या ऑफर्स आणि दम देत आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.